मार्च एप्रिल महिन्यांमध्ये 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा, ज्युनियर कॉलेजमधील तासिका तसेच प्रायव्हेट कोचिंग क्लासेस सुरू होत असतात. परीक्षेपूर्वीच या इयत्तांचा अभ्यास पूर्ण व्हावा व तयारीसाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळावा हा त्यामागचा उद्देश असतो. या वर्षभराच्या काळात विद्यार्थी बोर्ड परीक्षेच्या तणावाखाली असतात. अभ्यासाचे नियोजन कसे करायचे, JEE नीट सारख्या स्पर्धा परीक्षांना कसे सामोरे जायचे, अशा प्रकारचे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात घुटमळत असतात. याच प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी पुण्यातील जेठेज अकॅडमी गेल्या 12 वर्षांपासून प्रयत्नशील आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आनंद जेठे, डायरेक्टर जेठेज अकॅडमी, माजी विद्यार्थी NIT कर्नाटका, तसेच राज्यपाल पुरस्कृत शिक्षक. आमची अकॅडमी IIT JEE नीट CET करिता दरवर्षी जोश टेस्ट म्हणजे जेठेज ऑनलाईन स्कॉलरशिप टेस्ट घेते आणि जे विद्यार्थी ह्या परीक्षेत पास होतात त्या प्रत्येक विद्यार्थ्यास आमच्या फीजवरती 1 लाख रुपयापर्यंत स्कॉलरशिप देते. तसेच आम्ही महाराष्ट्रभर मार्गदर्शन शिबिरे घेतो. IIT JEE नीट CET ह्या परीक्षांची तयारी कशी करावी, कधी करावी आणि त्याबद्दलचे सगळे ज्ञान ही आमची तज्ज्ञ टीम महाराष्ट्रभर देत असते. जरी कुणाला स्वतःच्या गावात, शाळेत, महाविद्यालयामध्ये किंवा कुठेही महाराष्ट्रात त्यांना ह्या परीक्षांची मार्गदर्शन हवं असेल तर आमची टीम आपल्याला विनामूल्य हे मार्गदर्शन देईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा जेठेज अकॅडमी, धनकवडी, पुणे. नमस्कार माझ्या बाळांनो, मी डॉक्टर दीपाली सूर्यवंशी. काल परवाच टीव्हीला न्यूज ऐकली की परीक्षा खूप हार्ड गेली म्हणून मुलांनी सुसाईड केलंय. कंटिन्युअसली न्यूज ऐकत आहे की मुलं सुसाईड हा मार्ग निवडत आहेत. पण बाळांनो, जेवढं तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग व्हायचा प्रयत्न करताय तेवढंच आता मेंटली स्ट्रॉंग व्हायची वेळ आलेली आहे. बाळांनो, ह्या ज्या परीक्षा तुम्ही म्हणतात कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहेत मॅडम, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. पॅरेंट्स लोकांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहे. मॅडम, आमचा गोल अचीव नाही झाला तर आम्हाला हे कॉलेज नाही लागणार, ते कॉलेज नाही लागणार. मॅडम, माझ्या फ्रेंड्सला एवढे पर्सेंटाईल पडलेले आहेत, मला कमी पर्सेंटाईल आले तर बाजूचे काय म्हणतील. हा जो विचार तुम्ही जर करत बसलात तर नक्कीच तुम्ही मेंटली डिस्टर्ब होणार आहेत. बाळांनो, ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या फिजिकली स्ट्रॉंग होण्यापेक्षा मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी खूप जास्त गरजेच्या असतात. तुम्ही जेवढं मेंटली स्ट्रॉंग होणार आहात तेवढ्या परीक्षा तुम्हाला इझी जाणार आहेत आणि तुमचा गोल अचीव करण्यासाठी तुम्हाला तेवढी हेल्प होणार आहे. बाळांनो, तुम्ही हार्ड वर्क करताय, नक्कीच करा. कोणी म्हणाल मॅडम मी 10 hours स्टडी करतोय, तुम्ही नक्कीच करा. पण हार्ड वर्कला तुम्ही जर स्मार्ट वर्कची जोड दिली तर सक्सेस तुम्हाला, कन्फर्मेशन 100% सक्सेस तुम्हाला मिळणार आहे आणि कन्फर्म सक्सेस तुम्हाला मिळणार आहे. या ठिकाणी उत्तम शिक्षणासोबतच विविध प्रकारचे उपक्रम आणि मार्गदर्शनपर शिबिरे सुद्धा घेतली जातात. नमस्कार, मी जेठेज अकॅडमीची स्टुडंट आहे. जेठेज अकॅडमीमध्ये दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्तामध्ये आमचे सर फॉर्म्युला बुक म्हणून तयार करतात. ते फॉर्म्युला बुक आम्ही दर महिना सगळ्या स्टुडंट्सला फ्रीमध्ये देतो. ती फॉर्म्युला बुक खूप कॉम्पॅक्ट आहे, खूप छोटी आहे. त्यात खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज किंवा जे काय आहे ते खूप इम्पॉर्टंटवाले त्यात सरांनी लिहून दिलेलं आहे. ते फॉर्म्युला बुक खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते जर स्टुडंटनी वाचली तरी 2 वर्षाचं त्या स्टुडंट्सचं 2 तासातही होऊ शकतं. खूप एवढं इम्पॉर्टंट आहे. आणि आता रिसेंटली बोर्ड्स झाले, तर बोर्ड्सबद्दल पण मी म्हणते. तर बोर्ड्समध्ये जेवढे पण क्वेश्चन्स होते म्हणजे जे काय आलं ते सरांनी ॲक्च्युली आम्हाला असे खूप 10 सॅम्पल पेपर्स बनवून दिले. त्या सॅम्पल पेपरमधले आणि बोर्डाचे क्वेश्चन पेपर खूप मॅच झालं. म्हणजे असं बोलू शकतात की अराउंड 40 to 50 मार्क्सचं क्वेश्चन पेपर आमचं मॅच झालं. तर आम्हाला बोर्डचा पेपर पण एवढा इझी गेला. सरांच्या जे गॅसिंग पॉवर किंवा सरांनी जसं ते पेपर काढलं आहे हे खूप इम्पॉर्टंट होतं, तर ते आम्हाला खूप इझी झालं. आणि मी इथे 12th आणि 11th दोन्हीला इंटिग्रेटेड कोर्समध्ये होते. इथलं टीचिंग खरंच खूप छान आहे आणि एन्व्हायरमेंट पण खूप फ्रेंडली आहे. सर आणि मॅम प्रत्येक गोष्टीत खूप सपोर्ट करतात. भले मग ते कॉलेजचा फॉर्म फिलिंग असो किंवा आता आमच्या एक्झाम्स जेवढ्या काय आम्ही भरपूर एक्झाम्स देतो, फक्त JEE किंवा CETs देत नाही. तर प्रत्येक एक्झाममध्ये प्रत्येक प्रमाणे जेवढं काय गायडन्स करता येईल तेवढं सगळं तर गायडन्स करतात. तनुजा मॅम आहेत त्या आम्हाला सगळे फॉर्म्स फिल करून देतात म्हणून त्याची
पण आम्हाला कुठली काळजी लागत नाही की आमचा कुठला फॉर्म चुकेल किंवा काही होईल म्हणून. आणि हेच नाही तर पुढच्या आयुष्यात पण आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आमची खूप हेल्प केली जाते. आणि आमचे रेग्युलर इंटरव्ह्यू सेशन्स पण होतात, ज्याने NDAच्या कॅन्डिडेट्सला किंवा बाकीचे अजून MPSC UPSC जर कोणी करत असेल किंवा इंजिनियर्स जरी असतील तरी त्यांना ओव्हरऑल फ्युचरमध्ये पण खूप हेल्प होते आणि एक कॉन्फिडन्स येतो की आपण पण काहीतरी खूप चांगलं करू शकतो पुढे जाऊन. आणि टीचिंगच्या बाबतीत तर बोलायचा प्रश्नच नाही, ते तर खूपच छान आहे. आणि नवीन ज्या बुक्स वगैरे पण सर लॉन्च करतात तर त्या पण खूप मस्त असतात. आणि माझं फिजिक्स पण खूप वीक होतं, जे सरांमुळेच त्यांच्या शॉर्ट ट्रिक्स आणि नोट्समुळेच खूप चांगलं झालेलं आहे. तर इथे आल्यापासून सगळं काही चेंज झालं असं. आणि इथे भरपूर असे डेज सेलिब्रेट करतात, टीचर्स डे म्हणा, सायन्स डे, गुरुपौर्णिमा, परत आणि मूवीज पण दाखवतात मोटिवेशनल मुलांना. त्याने भरपूर काही असं फ्रेंडली बिहेवियर एक म्हणतात ना टीचर्सचं, तसं इथे आहे. सराउंडिंग फुल फ्रेंडली आहे आणि भरपूर सपोर्ट करतात टीचर्स. सो मी या वर्षी 12th स्टँडर्डमध्ये म्हणजे हाफमधून जॉईन झाले जेठेज अकॅडमीला. सो ॲक्च्युली मी कन्फ्यूज होते जेव्हा इथे आले होते की सिलेबस कंप्लीट होईल की नाही माझा, आणि जो सिलेबस होईल तो कंप्लीट म्हणजे व्यवस्थित होईल की नाही, कन्सेप्ट कळतील की नाही. बट सर मॅमनी मला खूप अंडरस्टँड केलं. त्यांनी आमचे सगळे कन्सेप्ट्स पहिले क्लिअर करून दिले. आमचे खूप साऱ्या पेपर्सच्या सिरीज लावल्या, क्वेश्चन पेपर्स झाले आणि वरून बोर्ड्सचे क्वेश्चन पेपर्स, परत आमचे जे MCQ टेस्ट झाल्या त्याच्या पण क्वेश्चन टाईप्स आमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये किंवा बोर्ड्समध्ये खूप टाईप्स मॅच झाली. आणि आमचे जे फॉर्म्युला बुक्स आहेत किंवा ज्या आता सरांनी न्यू एडिशन काढलेली आहे किंवा आमचे जे मॉड्यूल्स आहेत त्या आपण त्याच्यातून तर खूप फायदा झाला, कारण आम्ही त्याच्यातूनच सगळी सॉल्विंग केली होती. सो त्याच्यातून आम्हाला फायदा झाला. व्हॉट इज जेठेज? Joint efforts to human education. मानवी शिक्षणासाठी संयुक्त प्रयास.